सर्वांना क्रांतिकारी कडक जय भीम. मी बाबासाहेबांविषयी रेल्वे स्टेशनवरील अपमान झालेला तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. एकदा बाबासाहेब प्रवासासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. त्यांच्याकडे तिकीट होतं, कपडे नीट होते, तरीही फक्त जातीमुळे त्यांना हॉटेलमध्ये खोली नाकारली गेली. रात्र झाली, पावसाची रिमझिम सुरू होती. स्टेशनवर बसून बाबासाहेबांनी ती संपूर्ण रात्र काढली. त्या रात्री त्यांनी स्वतःशीच ठरवलं, आज मला छप्पर नाही मिळाली, पण उद्या मी असा भारत घडवेन जिथे प्रत्येक माणसाला समान हक्क मिळतील. त्या वेदनेतून त्यांच्या मनात सामाजिक न्यायाची ज्योत अधिक पेटली. गरिबी इतकी होती, कधी कधी त्यांना खायला अन्नसुद्धा मिळायचं नाही. पण बाबासाहेबांनी पुस्तक सोडले नव्हते. बाबासाहेबांनी पुस्तक तरी सोडलेच नव्हते. ते म्हणाले, माझे खरे मित्र म्हणजे माझी पुस्तक. बाबासाहेबांचे खरे मित्र म्हणजे त्यांचे पुस्तक. त्याच पुस्तकाने त्यांना जग बदलण्याची ताकद दिली. तर ही कथा सर्वांना कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.